एक आजोबा आणि आजी होते, देव रोडची बॉडी होते आणि ते देवगावला राहिले होते आणि मुलगा त्यांचा पडला का काय असं काहीतरी अपघातच होता. पोलिसांनी आणली बॉडी इथं ठेवली, पण ते आजोबा आणि आजी यायलाच तयार नाही का, तर ते खूप थकलेले होते आणि मेन म्हणजे त्यांना तिथून इथं यायला पैसे नव्हते. अरे बाप, तिकीटाला पण रिक्षा करून येतील तर सर म्हणजे असं असतं की बॉडीचे कोणीतरी ब्लड रिलेशनवाले पाहिजे आपले. तर मग ते म्हणे की आजी फक्त तुम्ही या इथं, तुम्ही काही करू नका, सगळं मी करतो, पोलीस म्हणले देव रोडचे. तर मग त्या आजींना खूप हे केल्यानंतर ना आजोबांना आजी तिथनं रिक्षा करून आले. आज त्यांना असा दिवस आला की जे मुलांनी करायचं यांच्या संस्कार ते आई वडील करतात. सर मला म्हटले मॅडम हे 500 रुपये घ्या. सरांनी 1000 रुपये दिले माझ्याकडे. हे 500 रुपये म्हणे तिथं मशीनवर करायचं त्याला द्या आणि हे 500 रुपये तुम्ही तुमच्या पेट्रोलचे ठेवा. मग मी तिथं गेलं, जे मला दिले होते ना पैसे ते पण मी त्यांना दिले. म्हटलं आजी तुम्ही जावा, म्हटलं असं पण करावं लागतं. हो. एक नाशिकची होती जे मुलानं हँगिंग केलेलं दिवाळीच्या वेळेस, पाहिलं तर लॅपटॉप चालू आहे, लाईव्ह आहे तो, त्या मुली संगती बोलतोय आणि लाईव्ह असताना त्यानं नवीन रस्सी आणली आहे, बेडशीट घेतलंय, खिडकीला लावलंय आणि लावून त्यानं स्वतःला लटकून घेतलं, फासावर लटकून घेतलं. ते झालं दुपारच्या काहीतरी ह्याच्यात झालं आणि ते वडील आणि ते रात्रीच्या 12-11:30 दरम्यान आले आणि त्यांना कॉल केला. मग मी त्यांना पोलीस स्टेशनला सोडलं. तर ती आई वडील त्याला 2 दिवस त्याला फोन करत होते, सगळे गावी आलेत, तू पण ये, एवढा मोठा आपला दिवाळीचा सण आहे. तर तो नाही करत तो तिथं थांबून गेला आणि लास्ट इयरला होता. म्हणजे मुलीच्या नकारामुळे तुमचं म्हणणं आहे की त्यांनी जीव दिला? हा, कारण की ती मुलगीच बोलत होती त्याला. बापरे. हो. अवघड. आणि ते बिचारी आई जाताना मी म्हणलं आता एवढं आपण 200 किलोमीटर लांब जायचो, जर असं एकदमच त्या ओरडल्या काय झालं किंवा आरडाओरडा असेल तर मग आपण डिस्टर्ब होतो की मग आपलं पण मन आहे एक. म्हणून तुम्ही त्यांना येऊ दिलं? त्यांना मी गाडीत घेतलं नाही. पण ज्यावेळेस मंचेरला गेलो मग ती आई आली माझ्याकडे पटकन, मला म्हणते मॅडम मी तुम्हाला हात जोडते पण प्लीज मला तुमच्या गाडीत बसून द्यावं, आता फक्त आणि फक्त 4 तासासाठी मी माझ्या मुलाला पाहू शकते. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी म्हणलं मॅम बसा, पण एवढंच की तुम्हाला त्रास होईल, तुम्ही रोडू नका म्हटलं. तर ती बिचारी खाली बसले आणि त्याच्या छातीवरती हे करून तिचं मन मारून असं जोरात नाही पण आतल्या आत रडत होती ती. बापरे. काही वेळेस असं कोणी सुसाईड करतं ना त्यावेळेस मला काही वाटत नाही, पण ज्यावेळेस आई समोर येते ना त्यावेळेस डोळे म्हणजे असं कुठंतरी आपल्यातली आई पण जागी होते.